अहंकार विषमतेचा तुडवून भीम गेला। ना घडणारे जीवन हे घडवून भीम गेला। की अहंकार विषमतेचा तुडवून भीम गेला। अहंकार विषमतेचा तुडवून भीम गेला। ना घडणारे जीवन घडवून भीम गेला। अरे हे वादळ जातीयतेचे हे वादळ जातीयतेचे अडवून भीम गेला। आणि बुद्धाशी नाते तुमचे नि माझे जुळवून भीम गेला। बुद्धाशी नाते तुमचे नि माझे जुळवून भीम गेला। बुद्धाशी नाते भीम जुळवून गेला। आणि म्हणून सुंदर असा विषय आपण ऐकलेला आहे। दादा याचा आवाज वाढव माया बाबा। हॅलो हॅलो हेलो 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 सम्राट अशोकाच्या नंतर आम्हाला बुद्ध जर दाखवला ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। आणि म्हणून सन 56 ला उजेडाचं वरदान सन 56 ला उजेडाचं वरदान दिलं काळो काशी झगडून। की बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकाच्या नंतर आम्हाला बुद्ध दावला। आणि म्हणून सन 56 ला उजेडाचं वरदान दिलं काळो काशी झगडून दिलं काळो काशी झगडून भीमरावान 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 दिला चिरंतर भीमरावान दिला चिरंतर धमचक्राचा
परतवले भीमरावाने मानवाचे खरे भविष्य घडविले भीमरावाने कारण विज्ञानाचा दाखला दिला मानवाने विज्ञानाचा दाखला दिला मानवाने संकल्प परिवर्तनाचा केला मानवाने विज्ञानाचा दाखला दिला मानवाने संकल्प परिवर्तनाचा केला मानवाने विचार तथागताचे विज्ञानवादी पाटील विचार तथागताचे विज्ञानवादी पाटील बुद्धामुळेच चंद्र सर केला मानवाने बुद्धामुळेच चंद्र सर केला मानवाने मानवतेचे खरे भविष्य मानवतेचे खरे भविष्य घडविले भीमरावाने बहुजनतेला सन्मानाचं जिना दिलं काळोखाशी जगून आताच आमचे गायक साहेब म्हणले माझे तरी इथं 3 प्रोग्राम झाले माझे बरं का त्यांचे असे 50 प्रोग्राम झाले पण त्या 50 प्रोग्राम मध्ये आणि या प्रोग्राम मध्ये काहीतरी बदल आहे की नाही नक्कीच क्योंकि फोकट का पाने में मजा नहीं आता मनोज राजा गोसावी लिखते हैं फोकट का पाने में मजा नहीं आता और नमक ना हो खाने में तो मजा नहीं आता मनोज राजा पेट तो कुत्ते भी भरते हैं मनोज राजा पेट तो कुत्ते भी भरते हैं मगर स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता खाली उतरून सुद्धा गाऊ शकते बरं का हॅलो मग आता खाली आला तर तुमचं काहीच राहायचं नाही काय उठून जायचं काय खाली म्हणून मानवतेचे खरे भविष्य घडविले भीमरावाने आयुष्याला आयुष्याला काळोखाच्या परतवले भीमरावाने आम्हा स्त्रियांना सुद्धा 50% आरक्षण देऊ आज आम्ही पुरुषाबरोबर सन्मानाने जीवन जगत आहोत काय दादा तुमची आज पब्लिक कमी आहे यांचं नाव पण देवानंद भैया तुमची आज पब्लिक कमी आहे थोडा मग विचार करा इकडे जास्त आहे आणि म्हणून म्हणत आहे आयुष्याला या काळोखाच्या आयुष्याला काळोखाच्या परतवले भीमरावाने बहुजनतेला या बहुजनतेला सन्मानाचं जिना बहुजनतेला सन्मानाचं जिना दिलं काळोखाशी झगडून भीमरावानं दिलं चिरंतर आता काय काय नाही माय मावल्यानो तेवढी काळजी करू नका पैसे घेण्यासाठी नाही येणार बरोबर की नाही खाली उतरली म्हणजे आता काय करायचं सगळ्याकडूनच काढते तशी कला बी आहे आपल्यामध्ये पण काढणार नाही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने
फक्त गाणं स्टार्ट असताना आपण सर्वांनी टाळ्यांच्या वर्षामध्ये हे गाणं एंड करायचं आहे, बरोबर की नाही? हातात घ्या, दोन्ही बी हात घ्या. बघा बघू द्या बरं, वर करा एकदा, वर करा सर्वजण. ओ हो क्या बात. कसं इकडं नाहीत काय? तिकून गारवा लागायला माय जरा. लाडक्या बहिणीचे पैसे पडले नाही तिकडं, नेमका हप्ता पडलाय इकडं. ओहो आता लाडके भाऊ तर लाडके भाऊच आहेत. लाडके भाऊची योजना सुरू करतील काही दिवसानंतर, परंतु आमच्या बहिणीला तर पैसे पडलेत की नाही? 7,500 अगोदर आणि आता काहीतरी. तुम्हाला किती पडले? तुम्ही लहान तुम्हाला कसे पडतात? आम्हाला पडले. कसं पैसे नका देऊ, फक्त प्रतिसाद हवा आहे, बरोबर की नाही? सर्वांनी सन 56ला सर्वांनी हातवरी करायचे, बरोबर की नाही? वाजवायचे नुसतं हातवरी करसाल नाही तर. सन 56ला तुम्ही आता वाजू नका, 2च मिनिटं वाजू द्या की महिलांना जरा हात हलवू द्या, म्हणजे कसं व्यायाम झाल्याच्या नंतर थंडी कमी होते. अंगात भरपूर सर्वांच्या थंडी भरलेली आहे. हा तेच तर म्हणते, हात थोडेसे फ्रेश करा. चला 1 2 3 स्टार्ट. सन 56ला उजेडाचं वरदान, सन 56ला उजेडाचं वरदान, दिलं काळ काशी झगडून. कोणीच बंद करू नका बरं, कोणीच बंद करायचं नाही. मला वाटतं इकडल्या पहिला नाराज व्हायला लागला. कसं इकडे वाजवलात की नाही तिथपर्यंत येऊ सर्वांनीच. आता इकडे बंद कर. हा सन 56ला उजेडाचं वरदान, अजून जरा वरी वरी कराय माय, मधातल्या बी करा माय तिकडं. सन 56ला उजेडाचं वरदान, पौर्णिमाताई आपल्या वडिलांची जिंदगी गेली याच्यामध्ये, बरोबर की नाही? आपण बी टाळ्या वाजवा जरा, हात हलवा थोडं. सन 56ला उजेडाचं वरदान, खाशी झगडून. तुम्हाला काय नुसतं बुंदी खायला बोलवलं नव्हतं, कसं तुम्ही बी टाळ्या वाजवायच्या. सन 56ला उजेडाचं वरदान, दिलं काळ खाशी झगडून. भीमरावान टाळ्या कोणीच बंद करायचं नाही. भीमरावान दिला चिरंतर. तुम्हाला सर्वांना तुमच्या लाडक्या भावाची शपथ, बरं का? जाले जाले पैसे आले त्याला सर्वांना. भीमरावान दिला चिरंतर धमचक्राचा, भीमरावान दिला चिरंतर खूप चांगला प्रतिसाद दिला, परंतु ज्या ज्या महिलांना टाळ्या वाजल्या नाहीत काय त्यांच्यासाठी. आता बऱ्याच जणीला भावाचा लाड आला म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवल्या, परंतु अगं भावाने दिलेले 1500 रुपये पुरणार नाही ग. आता मी खाली येणार नाही,
आपोआप तुमच्या टाळ्या वाजल्या पाहिजे, बरोबर की नाही? अय कॅमेरेवाल्या आमच्याकडेच बघू नको, त्यांच्याकडे बघू द्या. हा म्हणजे कसं आमच्या पाया झळकल्या पाहिजे उद्या तुझ्या युट्यूब चॅनलला, भाऊच्या तर युट्यूब चॅनलला गाजतीलच पण तुझ्या बी. आणि म्हणून अगं भावानं दिलेले 1500 रुपये पुरणार नाही ग, आणि त्या भावानं दिलेले 1500 रुपये पुरणार नाही ग, तुला बापानं दिलेलं अगं तुला भीमानं दिलेलं सरणार नाही ग, तुला भीमानं दिलेलं सरणार नाही ग, तुला भीमानं दिलेलं सरणार नाही ग. अगं भावानं दिलेले 1500 रुपये, भावानं दिलेले 1500 रुपये पुरणार नाही ग, भावानं दिलेले 1500 रुपये पुरणार नाही ग. आणि तुला भीमानं दिलेलं आपल्या 50 पिढ्या अशाच बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली जगत आहेत आणि जगतील. आणि म्हणून अगं भावानं दिलेले 1500 रुपये खरंच पुरणार नाही ग, आणि तुला भीमानं दिलेलं अगं तुला बापानं दिलेलं सरणार नाही ग, तुला भीमानं दिलेलं सरणार नाही ग, तुला भीमानं दिलेलं सरणार नाही ग. लाडकी बहिणी योजना, तुला लाडकी म्हणतील कुणी, तुला बारकी म्हणतील, स्वतःच्या मतलबासाठी, स्वतःच्या मतलबासाठी अगं स्वतःच्या मतलबासाठी तुला लाडकी म्हणतील, बापावानी ही सावली अगं बापावानी सावली कुणी धरणार नाही ग, बापावानी सावली कुणी धरणार नाही ग. ऐका इंदुमती गौतम इंगोले, इंदुमती गौतम इंगोले कोडगावकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट की तुला पारखी म्हणतील कुणी, तुला लाडकी म्हणतील कुणी, स्वतःच्या मतलबासाठी, स्वतःच्या मतलबासाठी तुला लाडकी म्हणतील कुणी. बापावानी सावली कुणी धरणार नाही ग, बापावानी सावली कुणी धरणार नाही ग. सर्वांना माहिती आहे बापावानी सावली कोणीच धरू शकत नाही, पोटचा भाऊ जरी असला तरी. भाऊ काय भाभी येऊ देस तरच भाऊ, भाभी आले की भाऊ बी भाऊ. आणि म्हणून बापावानी सावली कोणी धरणार नाही ग, बापावानी सावली कोणी धरणार नाही ग, आणि तुला बापानं दिलेलं सरणार नाही ग, तुला बापानं दिलेलं सरणार नाही ग, तुला बापानं दिलेलं सरणार नाही ग.
जगताप साहेब भीमरावान जय भीम जय भीम भीमरावान दिला चिरंतर धम्मचक्राचा राष्ट्रध्वजाला अशोक चक्राने गती देऊन गेला भीम भारत सरकारला ही राज्यमुद्रा देऊन गेला भीम संविधान देऊन या भारताला तारून गेला भीम त्या पुरस्कारावरती पिंपळाचे नाव कोरून गेला भीम तरीही अनेक जातीवाद्यांना कळालेच नाही की पूर्ण भारत बौद्धमय करून गेला भीम पूर्ण भारत बौद्धमय करून गेला भीम साहेबांनी सुंदर असा विषय घ्यायला आज आपण बघत आहोत या ठिकाणी भारतामध्ये सर्व बुद्धाचंच आहे परंतु जिथे तिथे बुद्धाच्या लेण्या निघतील बुद्धाचा इतिहास निघत आहे त्यावरती काही लोक आपले विचार मांडत आहेत आणि म्हणून आज आपण बघत आहोत कोरोना काळामध्ये बापून राम मंदिर बांधून घेतलं आता काय बांधून घेते काय नाही भारत सगळं इकून टाकते आणि म्हणून अरे ना हमारा राम है ना हमारा श्याम है ना हमारा राम है ना हमारा श्याम है धर्म के झगड़ों में हमारा क्या काम है ए बेईमानो ये तुम्हारा हिंदुस्तान है ए बेईमानो अगर ये तुम्हारा हिंदुस्तान है तो इसी हिंदुस्तान का 7/12 सम्राट अशोक के नाम है सम्राट अशोक के नाम है किती इतिहास लपवण्याचा प्रयत्न करा परंतु इतिहास कधी लपत नाही आणि म्हणून माती मोल केली इथली रूढी माझ्या भीमाई जन्मघातली भीमानी नव्या युगाचा नवा अनुसंधान नव्या युगाचा नवा अनुसंधान दिल काळोखाशी झगडून नव्या युगाचा नवा अनुसंधान दिल काळोखाशी झगडून भीमरावान दिला चिरंतर भीमरावान दिला चिरंतर यानी अथांग भीमरावान दिला चिरंतर धम्मचक्राचा
राजा हे आनंदाची जिना दिला काळोखाशी झगडून भीमरावान दिला चिरंतर भीमरावान दिला चिरंतर दम जगरज